हेलो हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सो हा जो व्हिडिओ आहे तो आहे माझा हळदी कुंकू स्पेशल, कारण माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि मी सर्व बायकांना, जे माझे रिलेटिव्स आहेत, जे माझ्या ओळखीचे आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना मी रात्री 7:30 पर्यंत बोलवलेलं आहे। सो सगळी पूर्ण घराची स्वच्छता करून घेतलेली आहे, सगळी कामं आवरलेली आहेत आणि वाण वगैरे पण मी घेऊन आलेली आहे। सो काय वाण असेल हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि माझीही तयारी केलेली आहे मी की कोणती साडी नेसायची आहे, ते सगळं मी डिसाईड केलेलं आहे। फक्त संध्याकाळी थोडंसं ते फुलं वाण वगैरे ते सगळं, तिळाचे लड्डू वगैरे ते सगळं अरेंज करायचं आहे। सो हळदी कुंकू म्हणजे ना एक निमित्त झालेला आहे आम्हा बायकांना भेटण्यासाठी, छान छान साड्या नेसण्यासाठी। कारण ज्या आम्ही कपाटात साड्या ठेवलेल्या असतात ना कोंबून, त्या कधी नेसायच्या हा आम्हाला विचार पडलेला असतो की कधी नेसणार ना ही साडी, असा विचार येतो आम्हाला। पण जानेवारी महिना जेव्हा येतो ना तेव्हा आमचे हे सगळे विचार आहेत ना एकदम असे थांबतात आणि हळदी कुंकू असेल तर आम्ही छान छान त्या साड्या बाहेर काढतो, नेसतो आणि मस्त तयार होतो। छान नट्टापट्टा करून आम्ही हळदी कुंकूला जात असतो आणि तिथे आजकाल नाश्ता वाटतात हळदी कुंकूला मीही वाटणार आहे। सो हळदी कुंकू म्हणजे आता ना एक असं खूप बरं वाटतं ॲक्च्युली, कारण आम्हाला भेटायला मिळतं, थोडंसं गप्पा मारता येतात, एन्जॉय करतो आम्ही, मज्जा मस्ती आणि थोडीशी गॉसिप पण करतो। सो ज्याने कोणी हे हळदी कुंकू चालू केलेलं आहे ना, त्यांना खरंच सॅल्यूट आहे माझा की तुम्ही खरंच खूप छान काम केलेलं आहे हे। कारण ना ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना बायकांना थोडासा वेळ म्हणजे भेटला पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या हळदी कुंकू निमित्त जो बायकांना हा वेळ मिळतो तो आम्ही त्यात खुश आहोत। मस्त नट्टा पट्टा करा, तयार व्हा, छान छान साड्या नेसा आणि जा हळदी कुंकूला। सो माझ्याकडे पण असं छान छान तयार होऊन छान छान साड्या नेसून आज बायका येणार आहेत। सो माझ्याकडे ना आईचं आणि माझं हळदी कुंकू असणार आहे। सो सगळ्या काकू लोक वगैरे, आईच्या मैत्रिणी ज्या असतील त्या सगळ्या येतील। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही जाऊ नका। जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही आता हा माझा नेक्स्ट म्हणजे पुढचा व्हिडिओ बघाच, त्याच्यामध्ये आम्ही किती म्हणजे मज्जा केलेली आहे, किती एन्जॉय केलेला आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसेलच। सो आता मी जास्त गप्पा मारत बसत नाही कारण मला खूप कामं आहेत, तयारी करायची आहे, माझी स्वतःची पण तयारी करायची आहे। सो आपण भेटू व्हिडिओमध्ये, बाय। सगळी कामं आवरून घेतलेली आहेत, सगळं घर स्वच्छ केलेलं आहे, छान अशी दारामध्ये रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे। गुलाबाची फुलं आणली आहेत मी, पण असं म्हणतात की अष्टरच्या फुलांचा मान असतो हळदी कुंकवासाठी, पण हळदी कुंकवाला आता अष्टरची फुलं खूप खराब मिळतात आणि महागही असतात, व्यवस्थित पण नसतात। सो मी गुलाबाची फुलं आणलेली आहेत। मी वाण, अगरबत्तीचे पॅकेट्स आणि धूप कप, धूप स्टिक आणलेली आहेत, कारण हे आपण यूजही करू शकतो। प्लॅस्टिकचे डबे आणि स्टीलची भांडी आपल्याकडे खूप प्रमाणामध्ये अवेलेबल असतात, त्याच्यासाठी मी हे जे काही यूज करता येईल आपल्याला तेच वाण मी आणलेलं आहे। आणि तिळाचे लड्डूसुद्धा एका छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये भरून ठेवलेले आहेत, हे खूप इझी पडतं देण्यासाठी। आणि असा छानसा हा कुंकवाचा करंडा आणलेला आहे। खूप अशी छानशी अशी मी तयारी करून ठेवलेली आहे, सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे कारण आता बायका येतील। माझीही तयारी मी करून घेतलेली आहे आणि मी कशी दिसतीये, सो मला प्लीज कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की मी कशी दिसतीये। घरी बायका यायची सुरुवात झालेली आहे। माझ्या आईचं पहिले हळदी कुंकू द्यायचं सोडून गप्पाच चालू आहे आणि मी बोलल्याप्रमाणे आमच्यासाठी हळदी कुंकू म्हणजे एक फक्त निमित्त आहे, एकत्र भेटण्यासाठी, मज्जा करण्यासाठी, गॉसिप, गप्पा मारणं हीच कामं हळदी कुंकवाला होतात प्रत्येक बायकांच्या घरी। हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल की या लोकांनी किती वेळ बसून गप्पा मारलेल्या आहेत। सो हे हळदी कुंकू खूप
स्पेशल असतं आमच्या बायकांसाठी, कारण आम्हालाही थोडीशी मजा करता येते. या आईच्या 2 मैत्रिणी आहेत ज्या खालच्या फ्लोअरवरती राहतात काकू. इथे ना माझं पचका झालेला आहे, कारण मी मोबाईल स्टँडला लावून ठेवला होता आणि मला असं वाटलं की मी व्हिडिओ चालू केला होता, पण असं काही नाही झालं. व्हिडिओ चालूच झाला नव्हता. माझा हा पचका झाला होता आणि माझे सगळे व्हिडिओ म्हणजे थोडेफार व्हिडिओ असं मिस झालं होतं. सो माझा खूप मोठा पचका झालेला आहे. आईच्या माझ्या काय गप्पा संपणार नाही आहेत आणि काकू लोकंसुद्धा बसलेले आहेत, कारण माझ्या आईशी त्यांना बोलायला खूप आवडतं. तुम्ही बघू शकता मी फक्त व्हिडिओ एडिट केलेले आहेत. जर मी पूर्ण व्हिडिओ केला असता तर मला वाटतं हे 1-2 तासाचे झाले असते, कारण तेवढाच वेळ हे लोक गप्पा मारत बसले होते. मी बोलल्याप्रमाणे हे लोक फक्त गप्पाच मारत आहेत. हळदी कुंकू म्हणजे एक निमित्त आहे हे तुम्हा लोकांना पण जाणवेल आता. आणि प्रत्येकाच्या घरी पण हे आय थिंक ज्यांच्याकडे हळदी कुंकू असतं त्यांनाही माहीत असेल की बायका आल्यावरती काही गप्पा आपल्या संपणार नाही आहेत. काल माझ्या मामीकडे ना हळदी कुंकू होता आणि तिकडे मी जाऊ नाही शकली, म्हणून माझी मामी इकडेच तिचं वाण घेऊन आलेली आहे आणि इकडेच आमचा हळदी कुंकू समारंभ चालू आहे. सदा सुहागन रहो असं मला माझ्या मामीने आशीर्वाद दिलेला आहे. सो हळदी कुंकूला येणाऱ्या बायका आता ऑलमोस्ट सगळ्या येऊन गेलेल्या आहेत आणि थोडंसं मलाही बसायला मिळालेलं आहे, कारण खूप थकली होती. सो थोडंसं बसून मीही गप्पा मारत आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग परत पुन्हा एकदा भेटू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.